श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, येत्या 10 मेला म्हणजे शुक्रवारी आलेली आहे अक्षय तृतीया. अक्षय तृतीया हा दिवस हिंदू धर्मामध्ये अतिशय पवित्र आणि शुभ दिवस मानला जातो. अक्षय तृतीया हा दिवस जो आहे ना, तर तो दरवर्षी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला येतो. अक्षय तृतीयेचा दिवस 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो. त्यामुळे या दिवशी कपडे खरेदी करणं, सोने चांदी खरेदी करणं, मालमत्ता खरेदी करणं, त्याचबरोबर जमीन खरेदी करणं, घर खरेदी करणं, अशा नवनवीन मोठमोठ्या वस्तू खरेदी करण्याला, वाहने खरेदी करण्याला अतिशय हा दिवस शुभ मानला जातो. त्याचबरोबर या दिवशी जर आपण काही गोष्टींचं दान जर केलं तर याचं शुभ फळ हे आपल्याला प्राप्त होते. अक्षय तृतीयेच्या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरी विष्णू यांची पूजा केली जाते आणि त्याचबरोबर आपले जे पित्र आहेत तर त्यांची सुद्धा पूजा या दिवशी केली जाते. आपल्या हिंदू धर्मामध्ये असं म्हटलं जातं की भगवान विष्णूंचा 6वा अवतार परशुराम हा या दिवशी जन्माला आला, त्यामुळे हा दिवस जो आहे तर तो साजरा केला जातो. त्याचबरोबर अक्षय तृतीयेच्या दिवशी अन्नपूर्णा माता ही सुद्धा प्रकट झाली होती, त्यामुळे त्या दिवशी अन्नपूर्णा मातेची पूजा अर्चा केली जाते आणि त्याचबरोबर काही उपाय देखील या दिवशी केले जातात. त्यामुळेच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. असे काही झाडं आहेत की त्यांना या दिवशी जर आपण स्पर्श केला तर आपल्या घरामध्ये गरिबी नावालाही उरणार नाही. त्याचबरोबर 7 पिढ्यांचं दारिद्र्य जे आहे ते नष्ट होऊन जाईल. आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर्य निर्माण होईल. तर कोणत्या झाडांना आपल्याला स्पर्श करायचा आहे याबद्दलची सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर त्याचबरोबर कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. अक्षय तृतीयेच्या दिवशी असं म्हटलं जातं की या दिवशी आपण कोणतीही मालमत्ता खरेदी करू किंवा सोने चांदी खरेदी करू तर ती आपल्याकडे अक्षय स्वरूपामध्ये राहते, म्हणजे ती कधीही आपल्याला मोडावी लागत नाही. अक्षय तृतीयेच्या दिवशी असं सोने चांदी खरेदी जर आपण केलं तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता प्रवेश करते आणि त्याचबरोबर सोन्याला सोनं हे जोडलं जातं, पैशाला पैसा हा जोडला जातो, म्हणून बऱ्याच प्रमाणामध्ये शुभ कार्य हे केले जातात. तर पहा, आता सध्या सोन्याचे भाव हे गगनाला भिडलेले आहेत, तर ह्या सर्व गोष्टी करणं आपल्याला सध्या तरी शक्य नाही. म्हणूनच पहा, घरामध्ये आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी काही छोटे छोटे उपाय करून आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी निर्माण करायची आहे. त्यामुळे आपल्याला असे हे उपाय करायचे आहेत. त्यामुळेच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की ज्या असे छोटे जे काही वृक्ष आहेत तर त्या वृक्षांना तुम्हाला स्पर्श करायचा आहे. यामुळे तुमच्या जीवनामध्ये सुख, शांती, समृद्धी येईल आणि त्याचबरोबर आपले पितृ देखील आपल्याला आशीर्वाद देतील. आपल्या हिंदू धर्मामध्ये काही दैवी झाडं अशी आहेत की त्यांना जर आपण स्पर्श केला किंवा त्यांची पूजा जर आपण केली तर आपले जे काही मनोकामना आहेत तर त्या लवकरात लवकर पूर्ण होतात. झाडे आणि वनस्पती ह्या नवग्रहांशी देखील संबंधित आहेत. त्याचबरोबर बऱ्याचशा देवी देवतांशी सुद्धा प्रत्येक झाडांचा काही ना काही संबंध हा आहे. अशा शुभ दिवशी अक्षय तृतीयेच्या दिवशी जर आपण काही झाडांना स्पर्श केला, त्यांची पूजा केली तर त्याचे अक्षय फळ हे आपल्याला प्राप्त होते. तर बघा, आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये त्याचबरोबर धार्मिक शास्त्रामध्ये झाडांचा संबंध हा देवी देवतांशी केलेला आहे. त्यामुळे आपल्याला असे काही झाडं मी तुम्हाला सांगणार आहे ज्याच्यामुळे आपल्या जीवनातील सर्व दुःख, अडचणी, संकट दूर होईल, आपल्या जीवनामध्ये सुख, शांती, समृद्धी निर्माण होईल. तर बघा, पहिलं झाड जे आहे ते म्हणजे तुळशीचं झाड. तुळशीचं रोप हे अतिशय पवित्र आणि शुभ मानले जाते. भगवान विष्णू यांची अतिशय प्रिय अशी जी गोष्ट आहे तर ती म्हणजे तुळस आणि तुळशीपत्र वाहिल्याशिवाय भगवान विष्णूंची पूजाही पूर्ण होत नाही. तुळशी मातेला साक्षात लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते, त्यामुळेच तुळशी मातेला विष्णुप्रिया असंही म्हटलं जातं. असं म्हटलं जातं की तुळशी मातेची दर्शन करून जर आपण घराच्या बाहेर पडलो तर आपले कोणतेही कार्य जर करायला निघलेलो आहोत तर ते यशस्वी ठरते. आणि बघा, आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजाही करत असतो आणि म्हणूनच बघा, तुळशी मातेला आपल्याला या अक्षय तृतीयेच्या दिवशी संध्याकाळी एक दिवा लावायचा आहे, म्हणजे हा दिवा तुम्ही तुपाचा लावायचा आहे. आणि त्याचबरोबर बघा,
तुम्हाला एक स्वास्तिक तुम्हाला तिथे काढायचं आहे। तुळशी वृंदावनपाशी हळद कुंकू आणि तूप मिक्स करून तुम्हाला एक स्वास्तिक काढायचं आहे आणि त्याचबरोबर या स्वास्तिकवरती हा तुपाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे। बघा, दिवसा तुम्हाला तुळशी मातेला थोडंसं जल अर्पण करायचं आहे। त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद घालायची आहे आणि कच्चं दूध त्यामध्ये घालायचं आहे आणि ते तुळशी मातेला अर्पण करायचं आहे। यानंतर तुम्हाला तुळशीला स्पर्श करायचा आहे आणि हात जोडून नमस्कार करायचा आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः आणि तुमची जी इच्छा आहे तर ती तुम्हाला व्यक्त करायची आहे आणि मनोभावे तुम्हाला 11 प्रदक्षिणा तुळशी मातेला घालायच्या आहेत। जर तुळशीपाशी जागा नसेल तर स्वतःभोवती 11 प्रदक्षिणा घालू शकता। घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे। त्यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला तुमच्या घरातील गरिबी दरिद्री दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे। यानंतरचं पुढचं झाड जे आहे तर ते आहे केळीचं झाड। तर केळीच्या झाडामध्ये भगवान श्री हरी विष्णू वास करतात। केळीची पूजा केल्याने आपल्यावरती ज्यांच्या विवाहिक जीवनामध्ये अडचणी येत असतील, नवरा बायकोमध्ये सतत भांडणं होत असतील, त्यांनी गुरुवारी केळीच्या झाडाची पूजा करावी। तर पहा, अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्हाला एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे। त्यामध्ये चिमूटभर हळद घालायची आहे आणि हे जल जे आहे तर ते तुम्हाला केळीच्या झाडाला अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर थोडीशी चिमूटभर हळद त्या वृक्षाखाली तुम्हाला टाकायची आहे आणि त्यावरती एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे। त्यानंतर दोन्ही हात जोडून नमस्कार करायचा आहे। बृहस्पती आणि भगवान विष्णू यांना तुम्हाला प्रार्थना करायची आहे। तुमच्या धनासंबंधित ज्या काही अडचणी आहेत तर त्या तुम्हाला त्यांना सांगायच्या आहेत आणि त्या झाडाला स्पर्श करून तुमची जी इच्छा आहे तर ती तुम्हाला व्यक्त करायची आहे। तुमच्या जीवनामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर्य निर्माण व्हावं यासाठी प्रार्थना करायची आहे आणि यानंतर तुम्हाला त्या वृक्षाला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत। यानंतरचं पुढचं झाड आहे ते म्हणजे पिंपळाचं झाड। तर अक्षय तृतीयेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला अतिशय विशेष महत्त्व दिलं जातं। तर पहा, पिंपळाच्या झाडामध्ये भगवान श्री हरी विष्णू साक्षात वास करत असतात आणि ह्या अक्षय तृतीयेच्या दिवशी जर आपण पिंपळाच्या झाडाची पूजा अर्चा केली तर साक्षात भगवान विष्णूंची पूजा केल्याचं फळ आपल्याला प्राप्त होते। त्याचबरोबर पानांमध्ये माता लक्ष्मीचा वास असतो आणि आपले पित्र जे असतात ते सुद्धा या झाडामध्ये वास करत असतात आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी पित्रांची सेवा करण्याला खूप सारं महत्त्व आहे आणि तुम्हाला एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे। त्यामध्ये काळे तीळ टाकायचे आहे आणि हे पाणी तुम्हाला गोलाकार पद्धतीने या वृक्षाला अर्पण करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला त्या पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे। आता मोहरीचं तेल जर तुमच्याकडे नसेल तर तिळाचं तेल असेल तरी सुद्धा चालेल आणि तेही नसेल तर मग जे तेल असेल ते तुम्ही घालू शकता आणि त्यामध्ये चिमूटभर मोहरी किंवा मग चिमूटभर तीळ तुम्ही त्यामध्ये टाकून तुम्ही हा दिवा प्रज्वलित करू शकता। तर त्या वृक्षाला स्पर्श करून तुम्हाला प्रार्थना करायची आहे। तुमच्या ज्याही इच्छा आहेत तर त्या व्यक्त करायच्या आहेत आणि मनोभावे नमस्कार करून माता लक्ष्मीला तुमच्या घरी येण्यासाठी विनवणी करायची आहे आणि त्याचबरोबर तुमच्या पित्रांची सुद्धा तुम्हाला प्रार्थना करायची आहे, स्मरण करायचं आहे। ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यांची माफी मागायची आहे। आमच्याकडून जर या वर्षभरामध्ये काही चुकलं असेल तर आम्हाला माफी करा आणि तुमचे भरभरून आशीर्वाद आमच्यावरती असू द्या अशी प्रार्थना पित्रांना करायची आहे आणि त्याचबरोबर या झाडाला तुम्हाला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत 11 प्रदक्षिणा ह्या घालायच्या आहेत। यानंतरचं झाड जे आहे ते म्हणजे कदंबाचं झाड। तर कदंबाच्या झाडाला आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय पवित्र आणि शुभ मानलं जातं। कदंब हे भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्याशी संबंधित हे झाड आहे। तर या झाडाखाली बसून जर आपण पूजा आणि साधना जर केली तर त्याचे उत्तम फळ हे आपल्याला भेटते। म्हणजे धनाची देवी माता लक्ष्मी आपल्यावरती खूप प्रसन्न होते। आपल्या घरातील दरिद्री गरिबी ही दूर करण्यासाठी, संकट अडचणी ह्या दूर करण्यासाठी आपल्याला या झाडाखाली सुद्धा एक गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे। त्यानंतर या वृक्षाला तुम्हाला हात लावायचा आहे, स्पर्श करायचा आहे आणि तुमची जी काही इच्छा आहे तर ती तुम्हाला व्यक्त करायची आहे। या वृक्षाला हात लावत असताना माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे। माता लक्ष्मीचा जो मंत्र तुम्हाला येतो तो मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे आणि तुमची इच्छाही व्यक्त करायची आहे। यानंतरचं पुढचं वृक्ष आहे ते म्हणजे शमीचं झाड। तर शमीचं झाड हे अतिशय पवित्र म्हणून मानलं जातं। तर पहा, हिंदू धर्मामध्ये शमीच्या झाडाला तुळशीच्या झाडा इतकं शुद्ध आणि पवित्र मानलं जातं। शमीच्या झाडाची पानं ही भगवान शंकरांना अर्पण केली जातात, भगवान गणपतीला अर्पण केली जातात आणि त्याचबरोबर शनिदेवांना देखील या झाडाची पानं ही अर्पण केली जातात।
या झाडाखाली देखील तुम्हाला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे किंवा तुम्ही तिळाच्या तेलाचा दिवा देखील लावू शकता आणि तुम्हाला या झाडाला हात लावून तुमची जी काही इच्छा आहे तर ती व्यक्त करायची आहे। तर अशा पद्धतीने हा उपाय तुम्हाला करायचा आहे। जे काही मी तुम्हाला 5 झाडांबद्दल माहिती सांगितली आहे, तर यापैकी तुम्हाला कोणत्याही झाडाला स्पर्श करणं शक्य झालं तर नक्की तुम्ही या दिवशी अशा पद्धतीने त्याची पूजा आणि स्पर्श करून तुमची जी इच्छा आहे तर ती व्यक्त करायची आहे। आणि पहा, एकाच झाडाची जरी तुम्ही पूजा केली तरी सुद्धा चालेल किंवा तुम्हाला 5 झाडांची पूजा करणं शक्य असेल तर तुम्ही 5ही झाडांची करू शकता, परंतु 5ही झाडांची पूजा करण्याची काही आवश्यकता नसते। एका झाडाची जरी पूजा केली तरी सुद्धा चालेल। त्यामुळे अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय आवर्जून करायचा आहे। चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। परत भेटूया अशा छानशा व्हिडिओ सोबत, तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।